आमचे 350 डिपॉझिटर्स यांचे मृत्यू झाले, पण आजपर्यंत आमचे डिपॉझिटर्सला त्यांचे हक, त्यांचे कमवलेले टॅक्स पेड पैसे हे परत भेटलेले नाही. आणि जे चोर चेअरमॅन आहे वर्यम सिंग, 16 डायरेक्टर्स आहे बँकला, ते सगळे डायरेक्टर्स बेलवर बाहेर आहे. ते फॉरेन ट्रिपसुद्धा घेत आहे. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहे. एक डायरेक्टर 100 कोटीची कंपनीचा मालिक आहे, आणि तरीसुद्धा ईडी आणि OW ते प्रॉपर्टी त्यांची, ते कंपनीची ती सीज करत नाही. आणि आमच्याकडे आज मी सांगू तर असे पण डिपॉझिटर्स आहे ज्यांच्याकडे राहायला घर नाही, खायला त्यांच्याकडे पैसे नाही. ते गुरुद्वारेमध्ये, ते मंदिरमध्ये राहत आहे, कारण त्यांचे कमवलेले ते सिनियर सिटीजनचे पैसे ते सारे अटकले. आणि ते चोर डायरेक्टर्समुळे जे बाहेर बेलवर आहेत त्यांच्यामुळे अटकले, ते बाहेर घुमत आहे. आणि आमचे डिपॉझिटर्स ते आत्तापर्यंत ते सर्वायवल पण त्यांच्याकडे पैसे नाही. ते जेलपेक्षा जास्त वाईट परिस्थिती आमचे ते जेवढे डिपॉझिटर्स आहे ते आता ते हालतला आहे. पाहिलं तर हे आरोपी जे आहेत त्यांना जामीन मंजूर झालेला आहे, परंतु जे ग्राहक आहेत, ग्राहक अजून असते त्यांना कुठेतरी न्याय मिळाला नाही. त्याकरिता तुमची मागणी काय? देखो, हमारा इतना ही बोलना है सबसे पहले तो कि जितने भी डायरेक्टर्स है, चेयरमैन है बैंक का, इनको कल्प्रिट सबको बताइए कल्प्रिट है. सबसे बड़ा लोन जो HDIL को दिया था, अगर बैंक का 100% में एसेट्स की बात करूं, 73% जो लोन था ते फक्त एक HDIL ला दिलेलं आहे. आणि HDIL कोण? राकेश वाधवन, सारंग वाधवन, त्यांच्या पार्टनर कंपनीमध्ये HDILचा एक पार्टनर होता वर्यम सिंग, त्यांनी PMC बँकचा चेअरमॅन केला. आणि नंतर 100% मध्ये 70% त्याने लोन दिले. 6,000 कोटीचा लोन HDILला दिला. तेव्हा काही डायरेक्टर्स गप होते का? आज मी 29 वर्षाचे आहे, मला माहिती आहे की वर्यम, राकेश आणि सारंग हे पार्टनर आहे HDILला. ते डायरेक्टर्सना माहीत नव्हतं का? त्या सर्व डायरेक्टर्सने 1%, 1.25%, 1.5% कमिशन घेतलेली आहे ते लोनवर. 100 कोटीचे ते डायरेक्टर्स मालिक आहे. आणि जनता आज माझ्या डिपॉझिटरचा मृत्यू होत आहे, तर हे 6 इन महाराष्ट्राला चालणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टला एक सूट आणि पेटिशन टाकणार आहे की जे सगळे चेअरमॅन आहे, जे सगळे डायरेक्टर्स आहे, त्यांची बेल रद्द करा, कारण दे डिझर्व जेल नॉट बेल. आणि त्यांना लात मारून आमची विनंती आहे सुप्रीम कोर्टला की जेलमध्ये परत टाका. लोकांचे पैसे आम्हाला परत पाहिजे, नाहीतर आम्ही अमरण उपोषणला बसू. आणि आमची ते जीवाची जबाबदारी नंतर RBI आणि भारत सरकारची. क्या कहना चाहोगे? PMC बैंक के विरोध में आज आंदोलन किया जा रहा है. मेरी मोदी को विनती है, मोदी के लिए कोई बड़ी बात नहीं है. हम लोग को पैसा मिलना चाहिए. हम लोग की हार्ड अर्निंग मनी, हम लोग ने कोई मनी लेंडर को पैसा नहीं दिया है. मोदी गवर्नमेंट ने RBI को नियुक्त किया हुआ है. अंडर लाइसेंस RBI के अंडर में हम लोग ने पैसे के डिपॉजिट किए हैं. हम लोग ने डिपॉजिट क्यों किए हैं पैसे? क्योंकि हम लोग के फैमिली में कभी कुछ इमरजेंसी आ जावे, बेटी की शादी, बेटे की एजुकेशन, इनके सब इमरजेंसी है, उसके लिए हम लोग ने डिपॉजिट किया. और हम लोग ने टैक्स पेयर्स है, हम लोग ने टैक्स भर के ये वाइट मनी किया, कैश नहीं है हम लोग की. तो ये हम लोग ने इनकम टैक्स रिटर्न्स में दिखाया गया है कि हम लोग ने जो डिपॉजिट किया, तो हम लोग को वो पैसा चाहिए, किस हालत में भी चाहिए. हम लोग छोड़ने वाले नहीं हैं. मेरी रिक्वेस्ट है मोदी गवर्नमेंट से, प्लीज़ हम लोग को कोऑपरेट कीजिए. आपका नाम? हरेश राय सिंघानी.